अहो या विश्वातील लोकांना बरं का किती जरी सांगितलं की बाबा तू देव आहेस, आलं का लक्षात? तू देवाचा अवतार आहेस, तू बी स्वतः देव आहेस आणि समोरची व्यक्ती देव आहे, त्याच्याकडे देव म्हणून बघ. माऊलीने ईश्वरा सर्वभूता हृदयसार्जुन पुस्तकी असं सांगितलं. ते प्राकृत भाषेमध्ये मराठीमध्ये सांगितलं तरी सुद्धा लोक ऐकणं. रामदेव महाराजांनी कीर्तनातून सुद्धा सांगितलं तरी बी लोक ऐकणं. मग इथं कडक शस्त्राशिवाय लोकांना उपयोग नाही हे भगवंताच्या लक्षात आलं आणि तिने अवतार घेतला. लक्षात ठेवा, तुका विष्णू नाही दुजा, रामेश्वर भट्ट म्हणे द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कोणत्या कारणाशी? तू का राम आहेस हे सांगणारे सत्वयुक्त तत्व ज्ञान म्हणजे बाळांनो संत तुकाराम महाराज बीज. ती बीज प्रत्येकामध्ये आहे, रोवलेला आहे. परंतु सहजासहजी लोक संतांच्या शब्दावरती शब्द पांडित्य गाजवणारावरती लोक विश्वास ठेवू लागले आणि लोकांना खरं ब्रह्मज्ञान हे कोणच सांगणार. आणि म्हणून हा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या स्वरूपामध्ये भगवान विष्णूंनी घेतलेला हा अवतार लक्षात ठेवा. आणि तो अवतार सगळ्या विश्वामध्ये आणि म्हणून अखंड नामचिंतन या जगामध्ये सुरू. एक दिवस सांगा की जिथं नामचिंतन नाही. आज या गावात सप्ताह, उद्या त्या गावात सप्ताह, उद्या त्या गावात सप्ताह, उद्या त्या गावात सप्ताह. एक दिवस खडा नाही. आणि हे अखंड नामचिंतन करायला लावणारे हे जे तत्व आहे, हे तत्व म्हणजेच अरे बावळटा हे ओळखून घे, तू का राम आहेस हे समजण्यासाठी कधीही भंग न पावणारे अभंग मी तुझ्यासाठी संचय करून ठेवलेला आहे. आणि मी गेलेलो नाहीये. फक्त या अभंगावरती माझ्या शब्द पांडित्य तुम्ही गाजवू नका. असं तुकोबाराय तळमळी अंतकरणातील त्यांची तळमळ, आणि ही तळमळ लोकांना पटली म्हणून प्रत्येक बीजच्या वेळेला बीज आहे बीज
परमार्थातलं खरं तत्वज्ञान की जे कळस ठिकाणी आहे लक्षात ठेवा. पण अलीकड कोण काय सांगतंय हे मला महत्वाचं नाही. मी काय सांगतो आणि ते इतरांना किती पटतंय मी ह्याची चिंता करत नाही. जे तो बोलवितो तो मी सांगतो, समोर माझ्या वाचेतून बाहेर पडतात. येतं का लक्षात? अहो किती चिंतन याच्यावरती करता येईल. ज्या यमधर्माला सुद्धा रडायला लावणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले म्हणताय. अरे गेले असते तर खाली या आत्ता जे चाललंय ना, आत्ता जे चाललंय हे सोडून द्या. ह्याच्यापेक्षा महाभयंकर हे जे तरलेलं जग आहे हे फक्त आणि फक्त परमार्थातील व्यक्तीमुळे हे जग तरलेलं आहे. भगवंत स्वरूप झालेल्या भक्तांमुळं, माझ्या वारकऱ्यामुळं हे जग तरले. त्याच्यामुळं संत तुकोबाराय वैकुंठाला गेले असं नका म्हणू. त्या वैकुंठात आहेत आणि प्रत्येकाकड नजरेने पाहतात. मी जे बोलतोय ना ते बोलवणारे सुद्धा तेच आहेत. लक्षात ठेवा. एक वाचेतून शब्द बाहेर पडतो. किती सांगितलं त्यांनी, किती जणांनी ऐकलं, किती जणांनी त्यांना त्रास दिला. आता मला थोडा त्रास होत नाही. काय कमेंट्स करतात लोक, परंतु त्या सुद्धा मी प्रभूच्या चरणी अर्पण करत असतो. जगद्गुरु तुकोबाराय होते तोपर्यंत हे पहा, संत महात्म्य आहे तोपर्यंत कुणालाच त्यांचं महत्व कळत नाही. मात्र गेल्यानंतर ते काय होतं हे कळतं. पण काय उपयोग आहे त्याचा? गेल्यानंतर कळून काही उपयोग नाही. जसं आई वडील मेल्यानंतर त्यांची पुण्यतिथी आणि दाहवान, श्राद्धन, लाडूचं जेवण काय उपयोग नाहीये. जिवंत आहे तोपर्यंत जेवण घालायला शिका आणि त्यांचं ऐकायला शिका. तर संस्कार व्यवस्थितरित्या होतील आणि तर आपला भारत देश अभंगासारखा अखंड राहील. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.